नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आता जुलै महिन्याचा हप्ता हा कोणत्याही क्षणी वितरित होऊ शकतो. तर याचबरोबर येणारे हप्ते हे जुलै आणि ऑगस्टचे दोन्ही एकत्र येण्याची सध्या मोठ्या प्रमाणावर शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल साम टीव्ही असेल किंवा जी24 तास असेल तर या मोठ्या चॅनलवरती ऑगस्ट आणि जुलै महिन्याचे 1500 असे 3000 रुपये जमा होण्याची सूत्रांकडून माहिती मिळाल्याची माहिती समोर आलेली आहे. तुम्ही देखील या व्हिडिओ त्यांच्या अधिकृत चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना जुलै महिन्याची जी ओवाळणी दिली जाणार होती ऑगस्ट महिन्याच्या 5 तारखेच्या आतमध्येच हा हप्ता आहे तो मिळणार होता. तर आता या हप्त्याबरोबरच ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये देखील देण्याच्या तयारीत शासन आहे. तर अशी माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना आता 1500 असे 3000 रुपये 2 महिन्याची एकत्रित ओवाळणी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या पूर्वी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा करत नाहीये, त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे यावरती देखील त्यांनी जोपर्यंत घोषणा केली नाहीये तोपर्यंत यामध्ये तथ्यता देता येणार नाहीये. परंतु मोठ्या न्यूज चॅनलवरती सांगण्यात आलेली शक्यता याच्यामध्ये बदल देखील होऊ शकतो. परंतु यावरती सगळ्यात महत्त्वाची स्टेटमेंट आहे ती मंत्री आदित्य तटकरे यांची. तर त्या ज्यावेळी घोषणा करतील त्याच्यानंतर 5 तारखेच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते वितरण होण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या, जुलै महिन्याच्या हप्ते वितरणाचा शासन निर्णय यापूर्वीच आलेला आहे. जर आज आणि उद्या महत्त्वाची बाब म्हणजेच या 2 दिवसांमध्ये जर ऑगस्ट महिन्याच्या हप्ते वितरणाचा जी जर प्रसिद्ध झाला तर लाडक्या बहिणींना ही आनंदाची डबल बातमी मिळू शकते. त्यामुळे अशा प्रकारे आत्ताची ही नवीन महत्त्वाची बाब आहे की लाडक्या बहिणींना आता जुलै आणि ऑगस्टची एकत्रित ओवाळणी रक्षाबंधनापूर्वी मिळण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्हाला जून महिन्याचे हप्ते आलेले असतील तर अशाच लाडक्या बहिणींना येणारे हप्ते मिळणार आहेत. ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला जर लाभ घेत असतील तर अशा 26 लाख लाडक्या बहिणींना तुर्तास जोपर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी होत नाही तोपर्यंत तरी त्यांना हा हप्ता येणार नाहीये. तर अशा प्रकारे ही आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे. तर आम्ही ही जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, जोपर्यंत घोषणा करत नाहीत तोपर्यंत ही बाब सत्य नसणार आहे. परंतु लक्षात घ्या, ही सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे. तर ही शक्यता वर्तवण्यात येते. शासन जोपर्यंत या संदर्भात काही घोषणा करत नाहीये तोपर्यंत येणारा हप्ता हा 1500 रुपयांचा जुलैचा असणार आहे. परंतु हा हप्ता जो आहे तो आता कोणत्याही क्षणी जमा होण्यासंदर्भातले आदेश मंत्री आदित्य तटकरे देऊ शकतात. परंतु 8 तारखेच्या अगोदरच संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो दिला जाणार आहे. 2 हप्ते एकत्रित जरी मिळाले तरी मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण का 2 हप्ते लाडक्या बहिणींसाठी चांगलीच ओवाळणी जी रक्षाबंधनाची आहे ती ठरणार आहे. तर अशा प्रकारे या संदर्भात घोषणा झाल्यानंतर परिपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.